खोपोली शहरामध्ये मायलेकांकडून गांजा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खोपोली पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल 4 किलो गांजा, मोबाईल फोन तसेच विक्रीसाठी लागणारे साहित्य असा एकूण सुमारे 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक करण्यात आली आहे. खोपोली हद्दीतील पटेलनगर नवनाथ कॉलनी चिळपाटा परिसरात अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 19 मे रोजी दुपारच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाई दरम्यान शमीम हनुशेख आणि सलमान हनुशेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोघे राहत्या घरातून गांजा विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून 4 किलो गांजा, मोबाईल फोन आणि अंमली पदार्थ विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत. चिळपाटा पटेलनगर परिसरामध्ये गांजा विक्री सुरू असल्यासंदर्भात आम्हाला गोपनीय बातमी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही त्याची खात्री केली होती आणि त्या अनुषंगाने खात्री झाल्यानंतर जी काही गांजा संदर्भात छापा कारवाईसाठी जी काही प्रक्रिया असते ती राबवली गेली होती. त्यासाठी शासकीय पंच, वजन काटा धारक त्यांना आपण उपलब्ध केले होते आणि आपण व्यवस्थित छापा टाकला होता. छापा दरम्यान आपल्याला जे पटेलनगर परिसरात जे मागे आपलं घर दिसत आहे तिथे एक सलमान शेख व त्याची आई शमीम हानू शेख असे वास्तव्य करत असतात आणि हे व्यक्ती आणि त्याची आई हे गांजा, अंमली पदार्थ हे बाळगून असलेल्या मिळून आलेले आहेत आणि त्याचा अधिक चौकशी केली असतात त्यांनी हे विक्री करत असल्याचे सांगितले आहे. त्या अनुषंगाने आपली आता तुम्ही बघत असाल छापाई कारवाई सुरू आहे आणि त्यांच्यावरती आपण विहित कलमांतर्गत आता गुन्हा दाखल करून त्यांना आपण अटक करतो. छापा कारवाई दरम्यान आपल्याला जवळपास 4 किलो वजनी ग्रामचे गांजा असा अंमली पदार्थ सापडून आलेला आहे. तो आपण सील पॅक केलेला आहे आणि यापुढे आपण तो तपासणी करता जो रासायनिक वैज्ञानिक प्रयोगशाळा तिकडे आपण पाठवत आहोत.